लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ 6 जूनला संपणार आहे। तर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। नव्या राष्ट्रीय अध्यक्षामुळे महाराष्ट्र संघटनेतही मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। सुशांत, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे फेरबदल खरोखर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। काय फरक पडणार आहे देश पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर? विशाल, जर आपण बघितलं असेल तर 4 जूनला अर्थात लोकसभेचा निकाल येतो आणि त्यानंतर महत्त्वाचे बदल जे आहेत ते भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर देखील होतील आणि राज्य पातळीवर देखील होतील। कारण आपण जर बघितलं असेल तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ जो आहे तो 6 जूनला संपणार आहे। याआधी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र आता त्यांचा कार्यकाळ 6 जूनला संपत असल्यामुळे आता भाजपमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष जो आहे तो मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आल्यानंतर महाराष्ट्रातील देखील संघटनेत काही महत्त्वपूर्ण फेरबदल होऊ शकतील अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, नक्कीच धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।